आदिवासी भटके समाज जातिवाद गायरान जमीन विवाद में जिला परिषद सदस्य समेत 9 लोगों पर गंभीर आरोप, कई अधिकारियों से न्याय की गुहार। पैठन तहसील के कड़ेठान खुर्द गांव में सरकारी गायरान जमीन को लेकर विवाद गहरा गया है। गांव के राजू मंछीराम चौहान और चांगुना हिरामण भोसले ने पुलिस अधीक्षक, पुलिस महानिरीक्षक, जिलाधिकारी और विभागीय आयुक्त को अलग अलग शिकायतें देकर जिला परिषद सदस्य अविनाश तंवर, उप सरपंच संभाजी तंवर, अतुल तंवर सहित 9 लोगों पर गंभीर आरोप लगाए हैं। शिकायतकर्ताओं का आरोप है कि उन्हें गायरान जमीन खाली कराने के लिए मारपीट की गई, झूठे चोरी के मामलों में फंसाने की कोशिश की गई और जान से मारने, घर जलाने तथा महिलाओं के साथ गंभीर अपराध करने की धमकियां दी गईं। उनका कहना है कि वे पिछले 30-35 वर्षों से इस जमीन पर खेती कर अपने परिवार का पालन पोषण कर रहे हैं। पीड़ितों ने पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की मांग की है। हालांकि ये सभी आरोप शिकायतकर्ताओं द्वारा लगाए गए हैं। मामले की जांच संबंधित पुलिस और प्रशासनिक अधिकारी कर रहे हैं। जांच पूरी होने के बाद ही आरोपों की पुष्टि होगी। आली मी मधल्या रस्त्यामध्येच कोंडून मारलं या मुख्याला, मला येतानाच मारलं। मग हे गाववाल्याला हे भीड नाही, त्या एक चापट आणली, त्यांना किती लागत आणि आमच्या डोक्यावर मारलं। त्यांना येऊन पळून लपवून ठेवले होते। कपडे राहू देत नाही, हे जंपर फाडून टाकले आमच्या अंगावरचे। मग त्यांच्या बायाचे ह्याच्यावर अंगावर हात ठेवला तर किती चिड लागत। दोन्ही ह्याच्यामधून जंपर फाडले। मग ह्यांना एवढी बीड नाही काय आणला, आपल्या भावाला मारलं तर मारलं, मग आम्हाला बी मारलं मधल्या वाटामध्ये कोंडून। मग बाजारमधून आलो आम्ही, तर आम्हाला कळून सुद्धा येऊ दिलं त्या आम्हाला। आतुला शिक्षा पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळावा, आतुला शिक्षा करून आम्हाला न्याय मिळावा। आज त्यानं वरच्या गावाचे 5-6 लोक लावून खालच्या गावाचे लावून आपल्या पतीला जीव मारायची त्यानं प्रयत्न केलती। पेट्रोलची बाटली बोलली, गेवराईचे सीसी कॅमेरे, आपल्या करेठाणचे लक्ष्मी आईच्या मंदिरचे कॅमेरे तुम्ही चेक करा। आमचा लबाडपणा वाटत असेल तर दोन गावाची पब्लिक मिळून आणि आपल्या पतीला मारलं की नाही मारलं तर मी पण चौकशी करा सर। पण आतुला शिक्षा पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळावं। आम्हाला लई बोय करून त्यावेळेला कुत्र्यासारखं मारलं। आता हे 4थी वेळेस आहे साहेब, आमची 10 बोटाची विनंती आहे। हे 4थी वेळेस आहे आमचं लुटून त्यावेळेला लई आमचा अपमान कर राहिले। आज म्हटलं राजासारखा नवरा, त्याची त्यावेळेला दिशा ठेवली नाही। आज त्याला 2 दिवसानं त्याला अन्न नाही, पाणी नाही। आमच्या गरीबाला लई ते भोय करून मार राहिले। आपल्या नवऱ्याची इज्जतीची बेइज्जती केली। त्याला काहीतरी न्याय मिळावा, आतुला शिक्षा पाहिजे, करण जाधवला शिक्षा पाहिजे, आमची बाळू जाधवला शिक्षा पाहिजे, विश्वास जाधवला शिक्षा पाहिजे आमची। पार्टी म्हणून नाचके शिवाय देते आम्हाला। तर मग पारदी छिंदाल पारदी इथं ठेवायचे नाही, आम्हाला नाचके पारदी इथं ठेवायचे नाही। लई आमचं दुकान बंद करतात, आम्हाला बाजार बंद केलं। बाजारात दिसले तर त्यांचे हातपाय काढायचे, बायाला फिरू द्यायचं नाही। दळणाला गेलो तर शिव्या देतात, घाण शिव्या देतात। पिऊन गल्लीमध्ये आमच्या गाड्या निघू देत नाही, गाड्या खेटून गाड्या लावतात। तसं आमची 10 बोटाची विनंती आहे, फक्त अब्दुल्ला शिक्षा द्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा। पुलिस स्टेशन को तकरार देने को गया था हम, पर तकरार ली नहीं। मुझे तुम्हारे पारदी जब लोग की तकरार नहीं चलती, ऐसा उनका मानना है। कहीं ना ऐसा आपसे किसने कहा? वो अपना पंडित पी साहब ने। ये कौन से पुलिस स्टेशन में? अपने पाचवड पुलिस स्टेशन, पैठण तालुका, संभाजीनगर जिला। अच्छा। तो मुझे जिला परिषद का सदस्य उसने फ़ोन लगा कि मेरे को बुलाया, घर को बुलाया बाद फिर मारहान उन्होंने चालू करी हाँ मेरे पे, इस साड़ू पे, मेरे पे ऐसा मारहान चालू करा। बोले तुमको खोटे गुने में गायरान में से वहाँ से कड़ेठान से उठ के चले जाओ। बोले नहीं तो खोटे ऐसे नाटे केस में हम तुमको पकड़ के मारेंगे, अड़का के देंगे। बोले बड़े गुने हम डालेंगे। बोले मेरे बाया इंसान पे पण हम बलात्कार करेंगे। बोले हम अभी छोड़ने वाले नहीं। बोले ऐसा उनका मानना। मैं कड़ेठान खुर्दे को रहता, बुजुर्ग के लोग थे,
कड़ेठान खुर्द के भी लोग थे। ऐसे 2 गांव के लोग से 2 लाख के गांव से हमको मारना शुरू होगा, क्योंकि उन्होंने पेट्रोल ऐसा भर के पेट्रोल बाटली में भर के लाया, मर भी गए तो इनको जला के डालेंगे बोले, ऐसा मरना। तो आपका जो ये वाद है, ये वाद किस चीज़ को लेकर है? क्या बोला जी? आपका जो झगड़ा हुआ ये किस चीज़ के लिए हुआ? ये किसी गायरान जमीन हमने निकाले वाली कड़ेठान खुर्दे में, अच्छा, गट नंबर 24-23 गट नंबर। अभी वहाँ पीक लगाया वाला है, हमने कपास लगाया वाला है, तुअर लगाया वाला है वहाँ। हाँ, उनका मानना इनको निकाल के देने का बोले, और इतना भी माल अपन निकाल के लाएंगे बोले, पर यहाँ रहने देने का नहीं। अभी मेरा कम से कम 22-23 साल से मेरा मतदान है वहाँ, 22 साल से झगड़ा चालू है। तो भी शासन आप तो लोग तरफ देख रहे नहीं, हम गरीब लोग तरफ देख रहे नहीं, क्या बोलना जी? अभी इन लोग पे अट्रॉसिटी गुना हमारा दाखिल करना है, साहब ने कई सवाल। अगर उनके खिलाफ पुलिस ने कोई एक्शन नहीं लिया तो आपका अगला कदम क्या होगा? अभी क्या, अभी पुलिस वाले पे मेरा पुलिस वाला एक संरक्षण सेवक का करता हूँ, पर ऐसा शासन क्या कर रहा है क्या नहीं, ये क्या आंधा कानून है कि क्या है, मुझे क्या। अभी मैंने यहाँ निवेदन दे वाला है, सब लोग का नाम दे वाला है, इसका कार्रवाई होना चाहिए, ये मेरा मानना है। नम्र विनंती है मेरी, ये जल्दी का जल्दी कार्रवाई करना, नहीं तो हम उपासन को यहाँ बैठने वाले हैं हम। हाँ, हमारे उपासन को हम बैठने वाले हैं, हम हटने वाले नहीं आए भाई। सब आदिवासी को सब हम उठाने वाले हैं, सब आदिवासी एक होने वाले हैं हम। आपने निवेदन कहाँ दिया? हमने निवेदन कलेक्टर ऑफिस को दिया, अभी कलेक्टर ऑफिस को दिया, एसपी साहब को दिए वाला है निवेदन। कड़ेठान पाचूड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आदिवासी भटके समाज पारधी जातीवाद करण्यास लोकांनी सरपंच उपसरपंच गावचे पाटील असताना राजू मंचीराम चव्हाण, लक्ष्मण गुलाबराव चव्हाण यांच्यावर खोटे नाटे आरोप घेऊन डाळिंबचा आरोप घेऊन गायरान जमीनचा दुश्मनी पुराणी दुश्मनी काढण्यास करता त्यांनी फोन लावून बोलून गावकऱ्यांना मिळून मारहाण केलीस तर घरी माहिती झाल्यास तर लेडीज लोकसुद्धा धावत पळत गेल्याच्या नंतर लेडीज लोकांना नंगा अत्याचार करून साडे ते कपडे फाडून नंगा अत्याचार करून यांनी मारहाण करून तरी आम्ही, माझं नाव पिंट्या दिलीप भोसले, छत्रपती संभाजीनगर, राहणार आपद भालगाव, यांना 112वर कॉल केला. 112वर कॉल करून गाडी धावण्याकरतानी 112वाल्यांनी मला आव्हान केले का 5 मिनिटात तुमच्या लोकांपर्यंत आमची गाडी पळत आहे. तर चिकलठाण पोलीस स्टेशनला माहिती दिली. चिकलठाण पोलीस स्टेशनच्या आमच्या PIनं सुद्धा त्याला वारलेस केले का या पाचूड एरियामधल्या कडेठाण गावामध्ये लई धिंगाणा चालू आहे. म्हणून तर पाचूडचे पंडित साहेब, PI पंडित साहेब, ते सुद्धा काय बोलले का राजूला मारून टाकू दे रे, तुझा काय संबंध आहे. म्हणून आमच्या लोकांना का संरक्षण नाही, हे मोदी सरकार, हे सरकार वाढण्याकरतानी आमच्या लोकांना, लेडीज लोकांना काय उपलब्ध नाही. साऱ्या लोकांना संरक्षण आहे, आमच्या लोकांना संरक्षण भेटण्याकरतानी. तर मी काल लोकांना घेऊन घाटीमध्ये हजर केलं, साऱ्या लोकांना मार लागलेला. तर घाटीमध्ये येऊन त्या पंडित साहेबांनी दांडा घेऊन साऱ्या लोकांना बाहेर काढले. पोलीस स्टेशनहून येऊन डॉक्टर लोकांना सुद्धा उपचार नाही करून दिले. त्या डॉक्टर लोकांना दाबून टाकले त्यानं, PIनं. कशाबद्दल दाबले? वे सरकारी दवाखाने, घाटी दवाखाने कशासाठी तुम्ही काढले शिवदा सरकारानं? का गरिबाला जगाय करतानी का माराय करतानी? म्हणून आम्हाला एक सांगायचं आहे, मोदी सरकार आहे, आज देवेंद्र फडणवीस आघाडी सरकार, आमची कळकळून विनंती, या महाराष्ट्राला चौकट बातमी जावण्यात यावं का आम्हाला गरीब आदिवासी भटके समाजाला न्याय भेटलाच पाहिजे. जर नाही न्याय भेटला, तुमच्या जर कलेक्टर ऑफिसला उपेशन धरून बी मोर्चा तुमच्या मंत्रालयापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. गरीब आदिवासी वंचित आघाडीचे पूर्ण अध्यक्ष उलटून घेऊ आम्ही पूर्ण संभाजी जिल्ह्यामध्ये. म्हणून माझी विनंती आहे की या साहेबाला मी पहिलं निवेदन कोणाला दिलं, शेतकी कमिशनर जिल्हा परिषद दिल्ली गेट. दुसरं निवेदन माझं जिल्हा न्यायालय कलेक्टर साहेब
तिसरं निवेदन माझं फिरते पथक IG 7 जिल्ह्याचे बॉस त्याला एक निवेदन दिलं. तिथून निघलो SP साहेब TV सेंटर, हे 4थं निवेदन आहे. 4थ्या निवेदनमधून मला आता एक SP साहेबांना प्रश्न दिला का बाबा तुझा गुन्हा जर नाही घेतला, तू स्वतः माझा कॉलिंग नाही नंबर दिला, नंबरवर जर नाही त्यांनी संपर्क केला, जातीवाद अट्रॉसिटी गुन्हा जर नाही दाखल झाला आमचा, चांगुना हिरामन भोसले, राजू मंचराम चव्हाण या साऱ्या कुटुंबा मिळून पूर्ण साक्षीदार म्हणून हे अट्रॉसिटी गुन्हा जर नाही गाववाल्यावर दाखल झाला तर याची लई दखल हे पूर्ण पोलीस डिपार्टमेंटवर जाणारे हे गावकरी लोक काही दम खायना. आम्हाला SP च्या ऑफिस समोर सुद्धा हे गावकरी सरपंच ते येऊन छेड करतायत, दबाव टाकताय. तर हे गुन्हा मागं घेऊन टाका, गुन्हा तुम्ही टाकू नका. म्हणून आज माझी विनंती आहे, वावरामध्ये कुणी लोकांना सोयाबीन केलेलं आहे, कुणी लोकांना तुरी टाकेले, एवढा कब्जा आज एवढ्या वर्षापासून जुना पुरावा आहे. राजू मंचीराम चव्हाण याच्याकडे जुना पुरावा आहे, तसा या गावकऱ्याकडे जुना पुरावा तुम्ही काढून दाखवा. जर नाही पुरावा निघाला तर याची दखल गांभीर्यानं कलेक्टर साहेब, SP साहेब, IG साहेब आणि शेतकी कमिशनर साहेब या 4 ठिकाणी निवेदन दिलेले. हे चारही ठिकाणीचं सरकार तुमच्यावर हे जिम्मेदारी. आदिवासीला जर काही धक्का झाला ते 4ही ठिकाणीचे आम्ही डायरेक्ट कोर्टाला दावा दाखल करून टाकणार आहे याच्यावर. म्हणून माझं विनंती आहे तर लेडीज लोकांचा आज अन्याय झालेला, अर्ध्या वाट्यामध्ये मारहाण केली. सुमारे पोलीस स्टेशनहून निघून येताच सुमारे 5 वाजता पंडित पोलीस स्टेशनहून निघून आमच्यावर खोटे आरोप काढून त्यावेळेला 2 माणसं काढून बाहेर निघतानाच त्यावेळी 2-3 माणसाला हाणमार करून लेडीज लोकांना टाके पडलेले. हे चौकशी याच्यावर आपल्या सर्टिफिकेटवर चौकशी करून यानं पेज साहेबांना, पाचोड पोलीस स्टेशनच्या पंडित साहेबांना जर नाही गुन्हा दाखल केला तर याची निलंबित करण्यात यावं, नाही तर याच्यावर डायरेक्ट गुन्हा, याच्यावर स्वतः पेज साहेबवर अट्रॉसिटी गुन्हा मी दाखल करीन कोर्टापुढं न्यायालयामध्ये. हे माझी विनंती कळकळीची.